Today, we are going to learn a poem, Have You Earned Your Tomorrow? The title of the poem, somewhat complicated, की आपण आपला उद्या कमवला पाहिजे. हा टायटलचा अर्थ झाला. टायटलचा अर्थ डिटेलमध्ये आपण कविता शिकल्यानंतर त्याच्यावर डिस्कस करू. लेट्स सी आईज ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग वे. डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. दुसऱ्यांना मदत करायची असेल तर आपण कोणत्या मार्गाने मदत करू शकतो. पहिली, हेल्पिंग विथ देअर स्टडीज. एखाद्याला आपण त्याचा अभ्यासात मदत करू शकतो. हेल्पिंग विथ कोअर्स. कोअर्स याचा अर्थ विविध कामांमध्ये मदत करू शकतो. डोनेटिंग मनी, क्लॉथ्स, बुक्स. लोकांना पैसा, कपडे किंवा पुस्तक डोनेट करून मदत करू शकतो. हेल्पिंग सिनियर सिटीजन, फिजिकली व्हॉलेंटिअरिंग ॲट द टाईम ऑफ डिझास्टर्स. एखाद्या संकटाच्या काळामध्ये आपण स्वयंसेवक म्हणून काम करू शकतो. नंतरचा क्वेश्चन पहा. डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट आयटम्स, प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू द वर्ड टुमारो वन इज डन फॉर यू. की टुमारो या शब्दाशी संबंधित काही वाक्यप्रचार असतील तर ते वाक्यप्रचार इथं लिहायचे आहेत आपल्याला. पहिला एक वाक्यप्रचार दिला आहे, नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. नंतरचे वाक्यप्रकाराचे उत्तर आपल्याला यायची तिथं दिलेलं आहे, यू कांट हॅव अ बेटर टुमारो इफ यू हॅव ऑलवेज थिंकिंग ऑफ एस्टरडे. जर आपण भूतकाळाचाच विचार करत असू तर चांगला भविष्यकाळ कधीच येणार नाही. नंतरचं उत्तर लक्षात घ्या, लाईट टुमारो विथ टुडे. द बेस्ट प्रिपरेशन फॉर टुमारो इज डुईंग युअर बेस्ट टुडे. वी नो नथिंग ऑफ टुमारो. अवर बिझनेस इज टू बी गुड अँड हॅपी टुडे. उद्याचा विचार न करता आज आनंदित राहणं हेच आपलं काम असावं. म्हणजे टुमारो या शब्दाशी संबंधित वाक्य किंवा वाक्यप्रचार लिहिण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. नंतरचा प्रश्न पहा, व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. जर तुम्ही तुमच्या भविष्याच्या योजना आखत असाल तर आपण त्या योजना आखताना कोणत्या गोष्टीचा विचार करू. पहिलं एक करिअर, दुसरं इन्व्हेस्टमेंट, तिसरं फॅमिली, चौथं हायर एज्युकेशन, हाऊसिंग, मेडिकल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स. प्लॅन टुमारो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन वन इज डन फॉर यू. की आपल्याला उद्याची प्लॅनिंग करायची आहे, भविष्याची योजना आखायची आहे, तर एक गोष्ट आपल्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन, फंक्शन ॲट होम. एक्झामिनेशन म्हणजे काय, स्टडी टाईम टेबल. अभ्यासासंबंधित आपल्याला अभ्यासाचा टाईम टेबल ठरवावा लागेल, वेळापत्रक ठरवावं लागेल. डिटेल स्टडी, डिफिकल्ट कॉन्सेप्ट, लिस्ट ऑफ IMP टॉपिक्स. महत्त्वपूर्ण टॉपिकची लिस्ट करावी लागेल. डिटेल स्टडीचे काही मुद्दे काढावे लागतील, रिव्हिजन करावे लागेल. कॉलेज फंक्शनचं एक उत्तर तिथं दिलेलं आहे, प्रिपेरेशन ऑफ द लिस्ट ऑफ ड्युटीज. की कॉलेज फंक्शनमध्ये कोणत्या कृती कराव्या लागणार आहेत त्याचं प्रिपेरेशन, त्याची तयारी, त्याची लिस्ट करावी लागेल. प्रिपेरिंग द बजेट ऑर कमिटीज. त्या कॉलेजच्या फंक्शनशी संबंधित विविध प्रकारच्या समित्या कोणत्या आहेत त्याचं अंदाजपत्रक आपल्याला काढावं लागेल. समित्यांची आखणी आपल्याला करावी लागेल. अलॉटमेंट ऑफ ड्युटीज, आणि कोणत्या समितीला कोणतं काम द्यायचं याची अलॉटमेंट करावी लागेल. फंक्शन ॲट युअर होम. की घराचं एखादं कार्यक्रम असेल तर आपण काय केलं पाहिजे. क्लिनिंग द हाऊस. आपलं घर क्लीन करावं लागेल, स्वच्छ करावं लागेल. अरेंजिंग ऑफ रिफ्रेशमेंट, फूड ऑर डेकोरेशन. कोणती रिफ्रेशमेंट आपण त्या फंक्शनमध्ये देणार आहोत, फूड कोणतं असेल, डेकोरेशन कोणतं असेल त्याची अरेंजमेंट करावी लागेल. रिसिविंग अँड एंटरटेनिंग. लोकांना रिसीव्ह कसं करायचं, त्यांना एंटरटेन कसं करायचं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता कवीबद्दलची माहिती. एडगर गेस्ट. दिस पोएम इज रिटन बाय एडगर गेस्ट. वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉट टू द युनायटेड स्टेट्स वेन ही वॉज 10 years ओल्ड. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला पण 10 वर्षानंतर युनायटेड स्टेटमध्येच ते वाढलेत. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. 14व्या वर्षाचे असतानाच त्यांनी आपले लेखनास सुरुवात केली. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. ते लोककवी म्हटले जातात कारण की त्यांची लिहिण्याची पद्धती अशी अतिशय साधी आहे आणि त्यांच्या लेखनातनं ऑप्टिमिस्टिक टोन, सकारात्मक विचार पेरण्याचा प्रयत्न ते करतात.
गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स. ते अमेरिकन रायटर आहे. ही रोट सो मेनी आर्टिकल्स इन न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स. न्यूजपेपर्स अँड मॅगझिनमध्ये खूप आर्टिकल त्यांनी लिहिले आहेत. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. त्यांची ही जी कविता आहे तर ती इन्स्पिरेशनल पोएम आहे. इन्स्पिरेशनल पोएम याचा अर्थ प्रेरणादायी कविता आहे. इन धिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिईंग ऑर नॉट. इथं या कवितेत कवी एक प्रश्न विचारत आहेत. इट मीन्स धिस पोएम इज रिटन इन क्वेश्चन फॉर्म. आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून कवी वाचकांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही दुसऱ्यांचं जीवन इम्प्रूव्ह करण्यासाठी, जास्त चांगलं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आहे किंवा नाही. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. की आपलं भविष्य चांगलं आहे किंवा नाही हे आपल्यावर अवलंबून असतं. आता इथं बघा टायटल काय आहे, हॅव यू अर्न युअर टुमारो. की तुम्ही तुमचा उद्या कमवला आहे का, हा त्याच्यातला मराठीतला अर्थ. म्हणजे उद्यासाठी आज चांगल्या कृतींची पेरणी तुम्ही केलेली आहे का, उद्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी आज केलेल्या आहेत का. देअरफोर जर आपण आज चांगल्या कृती केल्या असतील तर नक्कीच उद्याचा दिवस आपण कमवला, उद्याचा दिवस आपण मिळवला हा त्याचा अर्थ होईल. देअर इज वन शूड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली. आपण आपल्या कृती, आपली कामं ही खूप काळजीपूर्वक त्याचा विचार केला पाहिजे. प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि चांगल्या अशा प्रकारच्या फ्युचरसाठी त्याची प्लॅनिंग आपण केली पाहिजे. लेट्स सी द पोएम हॅव यू अर्न युअर टुमारो. दिस पोएम इज written in question form. It is also written in communicative form. This poem is about good behavior, about kindness of heart. This poem is about this poem is written in religious tone. The poet is speaker in this poem, and this word is used for the readers in this poem. Have you earned your tomorrow? Is anybody happier because you have passed his way? एक लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादा व्यक्ती भेटला आणि त्याचा आणि तुमचा संपर्क आल्यानंतर तो व्यक्ती आनंदित झाला का, हा प्रश्न विचारलेला आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. तुम्हाला आठवतं आहे का की एखाद्या व्यक्तीशी तुम्ही आज दिवसभरात बोललेला आहात आणि तुमच्या बोलण्यामुळे तो आनंदित झालेला आहे. This is almost over and its toiling time is through. आता टॉयलिंग टाईम याचा अर्थ टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. की का हा दिवस संपलेला आहे, तुमचं शारीरिक काम, तुमच्या कष्टाचा जो दिवसातला वेळ आहे तो संपलेला आहे. मग या संपत असताना या प्रश्नांचं उत्तर तुमचं होकारार्थ येतं का, की तुम्हाला भेटलेल्या व्यक्तीला तुम्ही आनंदित केलेलं आहे का. या प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थ येत असेल तर हा दिवस तुम्ही कमवला. इट मीन्स यू अर्न धिस डे. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. असा एखादा व्यक्ती आहे का की जो तुमच्याबद्दल चांगले शब्द बोलतो, तुमच्याबद्दल चांगले विचार मांडतो. इट मीन्स इन धिस स्टांजा देर आर 4 लाईन्स आणि त्या 4 लाईन्समध्ये 3 क्वेश्चन्स कवीने विचारलेले आहेत. आता पण टॉयलिंग टाईम याचा अर्थ टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. इथं टॉयलिंग टाईममध्ये पोएट्रिक डिवाइस आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन हा पोएट्रिक डिवाइस आहे. आता ॲलिट्रेशन हा पोएट्रिक डिवाइस म्हणजे काय, ॲलिट्रेशन म्हणजे काय, व्हेन द कॉन्सनंटल साऊंड इज रिपीटेड इन अ बिगिनिंग पोझिशन इट्स एन एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन. आता टॉयलिंग टाईम शब्द आला आणि तुम्हाला सांगितलं की फाइंड आउट अँड एक्सप्लेन द पोएट्रिक डिवाइस. तुम्ही म्हणायचं इट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन बिकॉज द साऊंड ऑफ टी इज रिपीटेड. टीचा साऊंड रिपीट झालेला आहे. पहिल्या कवितेच्या पहिल्या वाक्यामध्ये पोएट्रिक डिवाइसचे इंट्रोगेशन. जर कवितेत एखादं प्रश्नार्थक वाक्य वापरलेलं असेल आणि त्या प्रश्नार्थक वाक्याचा पोएट्रिक डिवाइस किंवा फिगर ऑफ स्पीच, त्याला मराठीत आपण अलंकार म्हणतो, तर ते ओळखायला लावलेले असतील तर त्याचा पोएट्रिक डिवाइस असतो इंट्रोगेशन. मग याचं उत्तर कसं लिहायचं, धिस इज अन एक्झाम्पल ऑफ इंट्रोगेशन बिकॉज धिस लाईन इज रिटन इन क्वेश्चन फॉर्म. ओके, I think that all of you understand.
the first stanza of this poem. Let's see the second stanza. Did you give a cheerful greeting to a friend who came along? जर एखादा मित्र भेटला तुम्हाला तर त्या भेटलेल्या मित्राला तुम्ही त्याचं आनंदाने उत्साहाने स्वागत केलं आहे का, हा प्रश्न आहे. ऑर अ चेरिश अ सॉर्ट ऑफ हाउडी देन व्हॅनिश इन अ थ्रॉंग. आता चेरिश याचा अर्थ रूड, हाउडी ॲज अँड इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. तुम्ही त्याचं फक्त औपचारिकपणे स्वागत केलं का, अतिशय रूडली निष्ठुरपणे स्वागत केलं का. देन व्हॅनिश इन द थ्रॉंग या शब्दाचा अर्थ क्राऊड, म्हणजे तो व्यक्ती भेटला, मित्र भेटला, तुम्ही एक औपचारिक पद्धतीने निष्ठुरपणे त्याचं स्वागत केलं आणि तुम्ही गर्दीमध्ये सामावला गेलात. असं घडलं का भेटलेल्या मित्राला तुम्ही आनंदाने उत्साहाने स्वागत केलं, हा प्रश्न स्वतःला विचारा. वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रूड अलॉंग द वे. आता सेल्फिश प्युअर, वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रूड रश अलॉंग द वे. इट वॉज अ प्युअरली सेल्फिश. का तुम्ही मग अतिशय फिशली वागलात, अतिशय स्वार्थीपणे वागलात आणि तुमच्या मार्गाने निघून गेलात का तुम्ही त्याच्या आनंदाने स्वागत केलं. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. का एखादी व्यक्ती तुम्ही आज जे कृती केलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात कृतज्ञतेचा भाव आहे. ग्रेटफुल याचा अर्थ कृतज्ञतेचा भाव त्या व्यक्तीच्या मनात आहे का. आता या दोन स्टांजांवरून आपल्या लक्षात येतं की हॅव यू अर्न टुमारो इज रिटन बाय एडगर गेस्ट. ही इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर अ सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. Guest present number of probing questions to a reader about how they spend their days. इथं गेस्टने असे प्रॉबिंग विचार करायला लावणारे प्रश्न विचारलेले आहेत की आपण आपला दिवस कसा घालवतो त्याचा विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. दिस पोएम इज इन इन्स्पिरेशनल टोन. आपल्याला प्रेरणा देणारी कविता आहे. मग कविता कशी सुरू होते. द पोएम बिगिन्स विथ स्पीकर आस्किंग अ रीडर इफ दे डीड एनिथिंग टू इम्प्रूव्ह द डे ऑफ अनदर ह्युमन बीइंग. कवितेचे प्रश्न जर बघितले तर प्रश्नाचा टोन काय होतोय की कवी असेच प्रश्न विचारतोय की आपण एखाद्याचं जीवन हे इम्प्रूव्ह करण्यासाठी एखादी कृती केलेली आहे का. ही कंटिन्यूज ऑन टू आस्क इफ द रीडर ग्रीटेड देअर फ्रेंड चीअरफुली ऑर इफ इन्स्टेड ऑफ दे पास देम बाय चेरिश. की आपण चेअरफुली त्याला ग्रीट केलेलं आहे का, आपल्याला भेटलेल्या मित्राला आनंदाने उत्साहाने आपण त्याचं स्वागत केलेलं आहे का फक्त रूढपणे त्याचं स्वागत केलेलं आहे, हा प्रश्न कवी विचारतोय. इट इज द एंड ऑफ द डे, टाईम इज रनिंग आउट टू गॅरंटी वन्स ॲक्शन आर ॲप्रूव्ड बाय गॉड. की आपली दिवसाचा शेवट जर आपल्या दिवसाचा शेवट चांगल्या कृतीने झालेला असेल तर नक्कीच काही लोकांचे आपल्याबद्दलचे विचार हे कृतज्ञतेचे भाव असतील. मग लोक आपल्याबद्दल कृतज्ञ आहेत का, हा प्रश्न कवी आपल्याला विचारतोय. इट मीन्स द पोएट आर सो मेनी प्रॉबिंग क्वेश्चन्स इन दिस पोएम. लेट्स सी नेक्स्ट स्टांजा. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ डेज दॅट अ स्लीपिंग फास्ट. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ डेज दॅट स्लीपिंग फास्ट. की रात्री दिवस तुमचा निघतो आहे, दिवस जातो आहे आणि दिवस जात असताना सुद्धा रात्री झोपताना तुम्हाला अतिशय शांततेचा भाव आहे का. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास. एक लक्षात घ्या, पहिल्या लाईनचा संबंध दुसऱ्या लाईनशी आहे की रात्री झोपताना तुम्हाला असं वाटतं आहे का की दिवसभरात खूप लोक भेटलीत, खूप माणसं भेटली, त्याच्यातल्या एखाद्या तरी भावाला, एखाद्या तरी व्यक्तीला मी मदत केली का. रात्री झोपताना तुम्हाला असं वाटतंय का, तुमच्या मनाला तुम्हाला ही भावना जाणवते आहे का. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. की एखादं हृदय असं होतं का दिवसभरात तुम्हाला भेटलेल्या व्यक्तींपैकी की जे आनंदित झालं तुमच्या कृतीमुळं, तुमच्या शब्दामुळं, तुमच्या बोलण्यामुळं. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ
करेज लुक अहेड. एखादा व्यक्ती भेटला आणि तो नैराश्याने ग्रासलेला असेल. होप्स फेडिंग. फेडिंग याचा अर्थ नाहीसे होणे, कमी होणे. होप्स याचा अर्थ आशा आकांक्षा. ते व्यक्ती नैराश्य आलेलं असेल, त्याच्या आशा आकांक्षा कमी होत असतील, पण तुमच्या बोलण्यामुळं, तुमच्या कृतीमध्ये त्याच्यामध्ये धैर्य निर्माण झालं का, त्याच्यामध्ये एन्करेजमेंट निर्माण झालं का, तो उत्साही झाला का, तो आनंदी झाला का, या प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थी असेल, इफ द आन्सर ऑफ ऑल दिस क्वेश्चन्स आर पॉझिटिव्ह, इफ द आन्सर ऑफ ऑल दिस क्वेश्चन्स आर अफर्मेटिव्ह, देन यू अर्न युअर टुमारो. तरच तुम्ही उद्याचा दिवस कमवला आहे, हा त्याचा अर्थ होईल. डीड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल अ सोअरली स्पेंट. पुढचा प्रश्न कवी विचारतोय का तुम्ही दिवस घालवला, तो दिवस वाया गेला का. वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. वॉज इट वेल स्पेंट, सोअरली स्पेंट याचा अर्थ बॅडली स्पेंट, का तुम्ही वाईट पद्धतीने घालवला. आता सोअरली स्पेंट या फ्रेजमध्ये सुद्धा आपल्याला पोएटिक डिवाइस असतो ॲलिट्रेशन. इट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन बिकॉज द साऊंड ऑफ यस इज रिपीटेड. ॲलिट्रेशनचं उदाहरण कारण की यस साऊंड रिपीट झालेला आहे. डीड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर स्कार ऑफ डिसकंटेंट. डीड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर स्कार ऑफ डिसकंटेंट. तुमच्या कृतीमुळं, तुमच्या शब्दामुळे, तुमच्या वागण्यामुळे तुम्ही एक दयेचा भाव मागे ठेवलेला आहे का. ट्रेल याचा अर्थ शेपूट होतो, इथं मागे ठेवणे, मागे राहणे. का दुसऱ्याच्या हृदयामध्ये तुम्ही डिसकंटेंट, असमाधानाचा व्रण. व्रण याचा अर्थ जखम, स्कार याचा अर्थ जखम किंवा व्रण, की असमाधानाचं व्रण ठेवलेलं आहे. म्हणजे पहिली गोष्ट ठेवणं म्हणजे पॉझिटिव्ह अशा प्रकारच्या आपल्या कृतीचा परिणाम आहे, आणि दुसरी गोष्ट असणं म्हणजे आपल्या कृतीचा निगेटिव्ह परिणाम आहे, आपल्या बिहेवियरचा निगेटिव्ह परिणाम आहे. मी आधीच सांगितलं, धिस पोएम इज अबाउट द काइंडनेस ऑफ हार्ट अँड गुडनेस ऑफ बिहेवियर. ही कविता काइंडनेस ऑफ हार्ट अँड गुडनेस ऑफ बिहेवियर. द मेन थीम ऑफ दिस पोएम इज to throw light upon the kindness of heart and goodness of behavior. As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today. एक लक्षात घ्या, पहिल्या वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी येतो इथे पुन्हा. स्लंबर याचा अर्थ स्लीप. As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today. की ते झोपताना देव तुम्हाला सांगतो आहे की तू पुन्हा एकदा दिवस कमवलेला आहे का, की तुझ्या चांगल्या कृतीमुळं, तुझ्या चांगल्या वर्तणुकीमुळं. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल. इन द सेकंड ऑफ द पोएम, द स्पीकर डिस्क्लोजेस द रीडर्स ॲक्शन. की सेकंड हाफ ऑफ द पोएम, पहिला हाफ 2 स्टांजांचा आणि सेकंड हाफ नंतरच्या 2 स्टांजांचा. ही होप्स दॅट एव्हरीवन शुड ब्रिंग होप अँड करेज टू दोज हू डू नॉट हॅव इट. की कवी अशा प्रकारची आशा व्यक्त करतो की आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात धैर्य आणि आशा आकांक्षा आपण निर्माण केल्या पाहिजे. द पोएम कन्क्लूड्स विथ द स्पीकर रिमाइंडिंग द रीडर्स दॅट. पोएम कन्क्लूड काय होते, स्पीकरला एक कविता काय रिमाइंड करते, इट इज अप टू गॉड वेदर ऑर नॉट यू हॅव अ टुमारो. तुम्हाला उद्याचा दिवस तुम्ही कमवला आहे किंवा नाही हे देवावर अवलंबून आहे. देव केव्हा ते ठरवेल, जेव्हा तुमची आजची कृती ही चांगुलपणा निर्माण करणारी असेल. देअरफॉर वन शुड कन्सिडर देअर ॲक्शन केअरफुली. आपण आपल्या ॲक्शन्स केअरफुली कन्सिडर केल्या पाहिजे. इफ दे वॉन्ट टू सी द नेक्स्ट डे. आपल्याला खरंच उद्याचा दिवस बघायचा असेल तर आजची ॲक्शन आपण केअरफुली कन्सिडर केली पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या, इन द लास्ट स्टांजा द पोएट आस्क इफ यू वेस्टेड दॅट डे लाईक सो मेनी डेज गॉन नॉट हॅविंग डन एनिथिंग रिमार्केबल. वॉज टुडे वेल स्पेंट ऑर डेड लॉस. डीड यू हॅव बिहाइंड समवन स्माइलिंग ऑर लेफ्ट समवन फिलिंग डिजेक्टेड. तुम्ही एखाद्याला आनंदी पद्धतीने सोडलं तुम्हाला भेटल्यानंतर, का त्याला नैराश्य करून सोडलं. बिकॉज यू इग्नोर देम व्हेन यू आर अबाउट टू स्लीप. डू यू थिंक गॉड मे ग्रँड यू वन मोर डे टू लिव्ह. आणि देव तुम्हाला पुन्हा एकदा जगण्यासाठी नवीन अशा प्रकारचा दिवस देईल.
ज्या कवितेचा जर आपण विचार केला, द पोएम हॅव यू अर्न टुमॉरो बाय इडगर गेस कन्सिस्ट ऑफ मेनी क्वेश्चन्स टू द रीडर्स, की खूप क्वेश्चन्स वाचकांसाठी ही कविता सोडते आणि ऑल दीज क्वेश्चन्स, अ नंबर ऑफ प्रॉबिंग क्वेश्चन्स टू द रीडर अबाउट हाऊ दे स्पेंड देअर डेज, की हे क्वेश्चन्स आपल्याला काय सांगतात की आपण आपले दिवस कसे घालवले पाहिजेत. ॲट द एंड ऑफ वर्किंग डे विल एनीवन रिमेंबर विथ ग्रॅटिट्यूड, दिवसाच्या शेवटी एखादा व्यक्ती आपल्याला कृतज्ञतेने आठवतो का, आपली आठवण काढतो का. अ काइंड वर्ड ऑर ॲक्शन, आपल्या कृतीबद्दल चांगला अशा प्रकारचा शब्द बोलतो का. आणि चांगला जर आपल्याबद्दल कोणी बोलत असेल, एखाद्या व्यक्तीला आपण त्या दिवसभरात आनंदित केलेलं असेल, एखाद्या व्यक्तीच्या मनात पॉझिटिव्ह थॉट्स निर्माण केलेले असतील, तर तो दिवस कमवला, हा अर्थ कवितेचा अभिप्रेत आहे.